नमस्ते मित्रांनो, मी ओंकार पुन्हा स्वागत करतोय तुमचा भाऊच्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव ओंकार ग्राफिक डिझायनर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत. भाऊनो व्हिडिओ करताना तुम्हाला समजलं असेल की आजच्या थंबनेलवरून तुम्हाला व्हिडिओ समजतो की भाऊनो कोणत्या टॉपिकवरती आपण व्हिडिओ करतोय. ओके, तर थंबनेल पाहून तुम्ही आला असेल. चला सुरू करूया आजच्या ट्युटोरियल. भाऊनो, आज आपण केलेलं आहे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आपण काय केलेलं आहे, पूर्ण शुभेच्छुक बॅनर डिझाईन केलेलं आहे फोटोशॉपमध्ये, प्लस PLP फाईल पण तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे. खाली तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शनमध्ये PSD फाईल प्लस PLP फाईल अशा दोन्ही सेपरेट फाईल तुम्हाला भेटून जातील. दोघांना जो पासवर्ड असणार आहे सेम पासवर्ड असणार आहे. पासवर्ड टाकून फाईल अनझिप करून घ्या. भावनो, उशिरा व्हिडिओ येतोय कारण की तुम्हाला माहीत असेल आपण आता टी शर्टची ऑर्डर काढलेली आहे. ज्यांना पण टी शर्ट पाहिजे असेल त्यांनी नक्की संपर्क करा. आपल्या ऑलरेडी कम्युनिटी पोस्टवर तुम्ही जे आपली टी शर्टचे जे सर्व एक्झाम्पल आहे, पूर्ण म्हणजे जे जसं सॅम्पल वगैरे ते सर्व मी तुम्हाला पोस्ट टाकलेले आहे. जाऊन तुम्ही चेक करू शकता कशी डिझाईन असणार आहे. तुम्हाला ऑनलाईनवर सर्व ऑर्डर करायचे. ओके, ऑर्डर केल्याच्या नंतर जर तुम्ही आउट ऑफ मुंबईमध्ये असाल, आउट ऑफ मुंबईच्या बाहेर ओके जर असाल तर तुम्हाला 50 रुपये डिलिव्हरी चार्ज लागणार आहे. आणि आउट ऑफ म्हणजे मुंबईच्या एंटर जर असाल मुंबईच्या आतमध्ये तर तुम्हाला फ्री डिलिव्हरी होणार आहे. भावनो, ओके, लक्षात ठेवा. त्यासाठी लवकरात लवकर जाऊन आपले टी शर्ट असेल लवकरात लवकर बुक करा. चला सुरू करूया आजच्या ट्युटोरियल. भावनो, आजचा व्हिडिओ असणार आहे भावनो लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त बॅनर डिझाईन. PSD फाईल, फ्री PSD फाईल तुम्हाला मी दिलेली आहे, फुल एडिटेबल. ओके, साईज दाखवून देतो. इमेजवरती यायचं आहे. इमेज साईजमध्ये बघू शकता इंचेसमध्ये ठेवलेले आहे 5 आणि हाईट ठेवलेले आहे 5. रेझोल्युशन आपण ठेवलेले आहे 300 पिक्सल, ज्यांनी HD क्वालिटीमध्ये डिझाईन सेव्ह होते, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आता सुरू करूया दुसरी लेअर. बघू शकता हे आपण काय केलेलं आहे, फ्लॅग. तुम्हाला माहीत असेल आपला इंडियाचा जो तिरंगा तुम्हाला माहीत असेल त्याची आपण काय केलेलं आहे, PNG घेतलेली आहे. PNG घेऊन त्याला आपण काय केलेलं आहे, इथं ब्लरमध्ये HD क्वालिटीमध्ये पूर्ण ब्लरचा इफेक्ट मारलेला आहे. ओके, त्यानंतर पाहून आजच्या पुढे आता बघू शकता ही झालेली आहे तिसरी लेअर. तिसऱ्या लेअरच्या नंतर त्याच्यानंतर आपण थोडा इथे स्मोक इफेक्ट वापरलेला आहे. कोणता स्मोक इफेक्ट आहे, व्हाईट कलरमध्ये आहे, कारण की आपली पूर्ण डिझाईन ही व्हाईट पोर्शनमध्ये असणार आहे, ना की डार्क. एक पूर्ण डिझाईन आपण लाईटमध्ये केलेली आहे जेणेकरून जे ऑब्जेक्ट आहेत ते खतरनाक दिसावे म्हणून. ओके, तर भावनो पहिला पासवर्ड आहे 2525. ओके, त्याच्यानंतर पुढे येऊया. पुढे याच्यानंतर इथे बघू शकता आपले जे ऑब्जेक्ट असणार आहेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा काय आपण घेतलेला आहे इमेज आपण कुठून घेतलेली आहे, गुगलवरून. भावनो, डायरेक्ट जायचं आहे गुगलला सर्च करायचं आहे अण्णाभाऊ शाहीर किंवा अण्णाभाऊ साठे लोकशाहीर असं तुम्ही सर्च केलं तरी तुम्हाला HD इमेज येऊन जातील. जे काय असेल तेच तुम्हाला घ्यावे लागतील, ना की तुम्ही बनवू शकता. ओके, जे असणार आहे ते आपल्याला घ्यावे लागणार आहेत. बघू शकता ज्या कंडिशनमध्ये आपल्याला भेटलेले आहे ते कंडिशनमध्ये आपण इथे येऊन HD ह्याच्यामध्ये सर्व सेव्ह करून क्रॉप वगैरे केलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर आता इथे बघू शकता त्याच्यानंतर दुसरी आपण दोन ह्याच्यामध्ये काय केलं आहे, पेंजी ॲड केले आहेत. एक तुम्ही बघू शकता बसलेले आहे आणि एक हात जोडून विनंती असलेली भावना बघू शकता, दोन पेंजीस ह्याच्यामध्ये ॲड केलेले आहे. त्याला आपण इथे इमेजवरती जायचं, ॲडजस्टमेंट वगैरे जरा खेळले तर तुम्ही त्याची ब्राईटनेस कॉन्ट्रास्ट वर खाली करू शकता. ओके, त्याच्यानंतर पुढे येऊया. एवढं सर्व सांगितलं आहे. त्याच्यानंतर परत आता वरती आपण काय केलं आहे, एक स्मोकचा इफेक्ट मारलेला आहे. तुम्ही आता माझे व्हिडिओ जर बघत आला असेल तर मी कसे स्मोकचे इफेक्ट मारतो नसेल माहीत सांगून देतो. इथे लेअरवरती क्लिक करायचं आहे, प्लसचं बटन आहे इथे बघू शकता. हा जो पूर्ण लेअरचा पॅलेट आहे बघू शकता इथे आपण या लेअरवरती क्लिक केलेलं आहे. ओके, लेअरच्या पॅलेटवरती क्लिक केल्याच्यानंतर प्लसवरती क्लिक केल्याच्यानंतर लेअर येऊन जाईल. इथे बघा हा लेफ्ट साईडला मेनू टूल आहे. या मेन टूलमध्ये आपण काय करणार आहे, इथे या जो ब्रश नावाचा जो ब्रश टूल आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. इथे ऑलरेडी माझ्याजवळ ते ब्रश आहे. जर तुम्हाला ब्रश पाहिजे असेल नक्की कमेंट करा की भाऊ ब्रश आहे ते लवकरात लवकर घेऊन या आमच्या ट्युटोरियलला. ओके, मी तुम्हाला प्रोव्हाइड करून देईन. त्याच्यानंतर ते काय असणार आहेत घेतलेलं आहे, सिलेक्ट केलेलं आहे बघू शकता. त्याच्यानंतर भावनो दुसरा पासवर्ड आहे भावनो 4242. ओके, एक सिलेक्ट केला आहे स्मोक इफेक्ट, तो आपण याच्यावरती असा स्प्रे काढायचा आहे. कोणत्या दुसऱ्या लेअरवरती लक्षात ठेवा, असं नाही की मी जी लेअर दिली आहे त्याच्यावरच करायला पाहिजे. इथे खाली लेअरवरती क्लिक केल्याच्यानंतर सिलेक्ट करायचं आहे. असं झालेल्याच्यानंतर पुढे यायचं आहे. ओके, एवढं सर्व करून झालं. त्याच्यानंतर याला आपण ऑलरेडी आहे जसं लॉक करून ठेवूया जेणेकरून आपल्याला अडथळा येणार नाही. त्याच्यानंतर आपण आता टेक्स्टला सुरुवात केलेली आहे. जे आपल्याला ऑब्जेक्ट ॲड करायचे होते केलेले आहेत. शुभेच्छुकांचं एकदम शेवटला आपण घेऊन येतो, तुम्हाला माहीत असेल म्हणून पासवर्डसाठी व्हिडिओ पूर्ण बघत चला. ओके, अण्णाभाऊ साठे हा जो फॉन्ट असणार आहे इन्फिनिटीचा खतरनाक नंबरचा 23 नंबरचा फॉन्ट आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर इथे बघू शकता PLPमध्ये तुम्हाला एडिटेबल सर्व भेटणार आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर त्याला आपण काय केलेलं आहे, इफेक्ट मारलेला आहे, इफेक्ट क्लिपिंग मार्क. जसं आपण पिक्सल लॅबमध्ये टेक्स्चर अप्लाय करतो एखाद्या फॉन्टला सेम तसंच फोटोशॉपमध्ये आपण एखाद्या टेक्स्चर जो असेल तो आपण अप्लाय मारतो फॉन्टला किंवा कोणत्या पण नावाला तुम्ही मारू शकता. ओके,
असं नाही की मी यालाच मारलेला आहे. हा जो आता तुम्हाला जे ऑब्जेक्ट दिसतंय त्याला पण आपण टेक्स्चर मारू शकतो. त्याच्यानंतर पुढे येतोय. पुढे याच्यानंतर हे सर्व झाल्याच्यानंतर आता इथं आपण लिहिणारा लोकशाहीर. लोकशाहीरला पण इथं खतरनाक असा फॉन्ट आहे, सर्व एडिटेबल. ओके. त्याच्यानंतर यांच्या जयंतीनिमित्त इथं बघू शकता, यांच्या जयंतीनिमित्त हा हिंड नावाचा फॉन्ट आहे, HIND हिंड. हिंड नावाचा जो फॉन्ट आहे ना भावनो, एकदम मराठी स्टायलिश फॉन्ट आहे. त्याच्यानंतर खाली आता काय, विनम्र अभिवादन. भावनो यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन जे काय असेल ते आपण इथे ॲडिट केलेलं आहे. बघू शकता फुल पण इथे आपण ॲडिट केलेलं आहे. त्याच्यानंतर खाली आता शुभेच्छुक. शुभेच्छुक कोण असणारे, श्री सोनी शंकरराव शेळके. तुम्हाला माहीत असतील मावळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार. बघू शकता हे सर्व आपण ॲडिट केलेलं आहे. आपण स्टार्टिंग काय करतो, ऑब्जेक्टपासून खाली शुभेच्छुकांपर्यंत. त्याच्यानंतर शेवटला काय जाऊन कुठे आपण जातो, वरती जे आपल्याला पूर्ण इथे मॅटर बसवायचा असतो, जी शायरी वगैरे जे असते ते आपण याच्यामध्ये बसवत असतो, लक्षात ठेवा. ओके. त्याच्यानंतर इथे आपण बघू शकता आपण 2 काय केलेले आहेत, फोटो पण ॲड केले आहेत. दिसत असेल तुम्हाला फोटो, बघू शकता श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे फोटो प्लस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो. जर तुम्हाला याच्यामध्ये ॲड करायचे असेल फोटो तुम्ही ॲड करू शकता. असे तुम्हाला मी क्रिएट करून दिलेलं आहे. ओके. फक्त काय करायचं आहे, हा जो बॉक्स असणार आहे ते बघू शकता रेक्टँगल कॉपी. त्या रेक्टँगल कॉपीला काय करायचं आहे, कॉपी करायचं आहे. कॉपी केल्याच्यानंतर डुप्लिकेट होऊन जाईल. डुप्लिकेट झाल्याच्यानंतर जो तुम्हाला फोटो घ्यायचा आहे तो तिथे घेऊन क्लिपिंग मास्क करून टाकायचं आहे. ओके. त्याच्यानंतर माझा लोगो पण तुम्ही बघू शकता, लोगो पण तुम्ही एडिट करू शकता. तुमच्यासमोर मी फुल टू डिझाईन अपलोड केलेलं बनवून. तर तिसरा पासवर्ड आहे 2020. तर अशाच प्रकारच्या आकर्षक डिझाईनसाठी नक्कीच संपर्क करा व आपल्या बेल आयकॉनला ऑलवरती सेट करून ठेवा. चला भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.